कुकर मध्ये 1 वाटी धुतलेली मसुराची डाळ, 1 मोठा टोमॅटो, अर्धी वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, 1 मोठी वाटी भरून पालक, थोडीशी मिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 ग्लास पाणी, 1 छोटा चमचा हळद घालून आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचंय। हे 2 शिट्ट्यांमध्ये उकडतं। उकडलं की आपण याला छान हटून घ्यायचे आणि तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालून तुम्हाला हवं तेवढं पातळ हे करू शकता आणि ह्याच्यावर लाल मिरची, हिंग, जिरे, मोहरीची फोडणी घालायची। आता दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये 2 वाट्या पाणी उकळायला ठेवायचे। त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि याला छान उकळी आली की ह्याच्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ घालायचे। 2:1 असं प्रमाण आहे। 2 वाट्या पाणीला 1 वाटी नाचणीचं पीठ आपण घातलंय। आता हे छान हटून घ्यायचंय आपल्याला आणि झाकून ठेवायचंय। 10 मिनिटं साधारण आपल्याला हे झाकून ठेवायचंय आणि काढून हाताला तेल पाणी लावून छान तिंबून घ्यायचे आणि ह्याचे दाखवलेत तसे मुद्दे बनवून घ्यायचेत आपल्याला आणि हे 5 ते 7 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचे। हे पीठ उकडलेलंच असतं पण परत एकदा आपल्याला उकडून घ्यायचे। जरूर करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।